दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरूंचे नाम स्मरा परमेश्वर हा जगी खरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरूंचे नाम स्मरा परमेश्वर हा जगी खरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरूंचे नाम स्मरा परमेश्वर हा जगी खरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरूंचे नाम स्मरा परमेश्वर हा जगी खरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरूंचे नाम स्मरा परमेश्वर हा जगी खरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरूंचे नाम स्मरा परमेश्वर हा जगी खरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरूंचे नाम स्मरा परमेश्वर हा जगी खरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरूंचे नाम स्मरा परमेश्वर हा जगी खरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरूंचे नाम स्मरा परमेश्वर हा जगी खरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरूंचे नाम स्मरा परमेश्वर हा जगी खरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरूंचे नाम स्मरा परमेश्वर हा जगी खरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरूंचे नाम
जगी खरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरूंचे नाम स्मरा परमेश्वर हा जगी खरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरूंचे नाम
हां सर, काय नाव आपलं? मी प्रकाश शिवाजीराव कदम, राहणार सुचिवाडी. बरं. आपण ह्या मंदिराबाबत काय माहिती देऊ इच्छिता? सद्गुरू विश्वचैतन्य नारायण ताता अण्णा महाराजांनी ही आम्हाला या आमच्या श्री दत्त सेवेकरी मंडळाला 1992मध्ये स्वतः मूर्ती स्थापित केलेली आहे. वा. त्यानंतर 1998ला त्याचं कलशारोहण झालं. त्या दोन्ही समारंभांना विश्वचैतन्य सद्गुरूंना महाराज यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. वा. आजपर्यंत आमच्या गावामध्ये सद्गुरू अण्णा महाराजांना मारणारा एक भक्तवर्ग तयार झालेला आहे. छान. या मंडळाच्या माध्यमातून 36 वर्षांची सेवा, बरं. 36 वर्ष ही दत्त जयंती त्यांचं 36वे वर्ष आहे आणि श्री दत्त श्री गुरुचरित्र पारायणाचं आमचं हे 10वं वर्ष आहे. बरं. यंदा वाचक संख्या ही साधारणतः 121 इतकी झालेली आहे. बरं. प्रत्येक वेळी वाचक संख्या वाढते आहे. वा. म्हणजे महिलांचा अतिशय चांगल्या पद्धतीने वाव. प्रतिसाद आहे. हां. बरं. ह्यासाठी जे आर्थिक बळ आहे ते मुक्त हस्तानं दिलं जातं इथं कसं? मुक्त असताना सद्गुरू अण्णा महाराजांच्या बरं. कृपाशीर्वादानं इथं आज अखेर कोणत्याही गोष्टीची किंवा आर्थिक चणचण किंवा असं नाही. आपण ही दत्त सेविकाच्या मंडळाच्या माध्यमातून आणि ग्रामस्थ मुक्त असताना इथं सगळ्या गोष्टींना आपली मदत करत असतात. बरं. दत्त जन्माचा कार्यक्रम झाल्यानंतर लगेचच हे असतं का, महाप्रसाद असतो का? महाप्रसाद त्याच वेळ असतो. त्याच दिवशी संपूर्ण गावासाठी महाप्रसाद? संपूर्ण गावात त्याचं पंचक्रोशीतली सुद्धा दत्तभक्त येतात. वा वा वा. बस पंचक्रोशीत लोकसुद्धा महाप्रसादाचा लाभ घ्यायला इथे येतात. हो. वा 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 वा. छान आहे एकदम बरं का. आणि हे आपलं जे कार्य चाललेलं आहे ह्याच्यामध्ये आणि कोणाकोणाचं सहकार्य लाभतं ह्याच्यामध्ये? या विशेष सांगायचं म्हणजे हां. जुन्या काळात म्हणजे 1990च्या दशकामध्ये हां. गावात एक मंडळ होतं, यशवंत मित्र मंडळ. हां. त्याच्या माध्यमातून त्या युवकांनी मागणी केली हां. की इथं दत्त मंदिर व्हावं. तत्कालीन सरपंच आणि आमचे एक आदर्श व्यक्तिमत्व असणारे हां. आदर्श सरपंच हां. आता मागल्याच वर्षी गेले. त्यांचं देहावसान झालं. बरं. तर त्यांच्या प्रोत्साहनाने हां. आणि त्यांच्या पुढाकाराने बरं. 1992ला इथं दत्त मंदिराची स्थापना झाली. बरं. म्हणजे तरुणांनी व्यसनापासून बाजूला राहावे यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यातला हा एक भाग होता. हां. बरं बरं. म्हणजे मंदिर त्याच वेळेला बांधलं गेलं? हो, त्याच वेळी बांधलं होतं, पण शिखर नव्हतं. हां. शिखर 1998च्या दरम्यान आम्ही कलशारोहण सोहळा बरं. सद्गुरू अण्णांच्या हस्ते झाला. बरं. इथं शेजारी असणारं हनुमान मंदिर ह्याची कधी रचना झाली म्हणायचं? इथं सांगायचं म्हणजे आमच्या इथं एक वेगळंच तुम्हाला दिसेल की इथं बहुतेक मंदिर हां. इथं आमच्या एकाच ठिकाणी दिसतील तुम्हाला. बरं. 1976 साली आमचं हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर झाले, त्याचा पण जीर्णोद्धार झाला आणि परत नव्याने भरणी झालेली आहे. हां. तर तदनंतर 1999च्या दरम्यान हे हनुमान मंदिर झालं. त्याचंही ते उत्कृष्ट असं आपण मंदिर मोठं प्रशस्त असं हो, मंदिर आणि अतिशय सभामंडप. प्रशस्त आहे. हो. त्याचबरोबर इथं मरियाई मंदिर आहे, महादेव बरं. मंदिर आहे. बरं. अशा पद्धतीनं मंदिरे एकत्रच आहेत बहुतेक सगळी. म्हणजे एकंदरीत अनंतपूर अर्थात मसोबा आनंदपूर. आनंदपूर हां. आनंदपूर असं आपण नवीन नाव दिलेलं आहे नाही हो, का? हो, हो. मसूची वाडीलाच आनंदपूर आपण म्हणतो आता. या गावावर स्वामी रामानंद सरस्वतींचा एक आशीर्वाद होता बरं. जुन्या काळामध्ये. बरं. तर एक असावं की त्यांचं पदस्पर्शानं पावन झालेलं गाव आहे. बरं. पण त्यांना मानणारे लोक त्या काळामध्ये होते, त्यामुळे त्यातील आनंद हां. असा घेतला ना आनंदपूर एक असावं असा प्रयत्न करतात, पण आज अखेर झालेलं नाही. बरं. नगदीच्या काळामध्ये होईल असं वाटतं मला. म्हणजे आपलं राजपत्र निघून व्हायला हवं. बरं. त्याचबरोबर गावात एक वैशिष्ट्य आमच्याकडे सध्या एक ब्रह्मसावित्री मंदिर आहे. बरं. महाराष्ट्रामध्ये एकमेव मंदिर आहे ते ब्रह्मसावित्री. मंदिर हां. आहे. त्याची सुद्धा आता नवीन आम्ही त्याचं पुनर्जीवन करण्यात चाललेलं आहे. त्याचं जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे आणि ते टप्प्यात आले आहेत. त्यामुळे एक वेगळं असणारं मंदिर म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठंच नसणारं एकमेव ब्रह्मसावित्री असं एकत्र मंदिर आमच्या गावामध्ये म्हणजे आहेच. आणि आता नव्या दिमाखात या पुढच्या वर्षीपर्यंत आपले मिळेल आपल्याला बघायला. छान छान. 121 वाचक ह्या वर्षी आहेत. हो. आणि अतिशय चांगलं मगाशी पाहिलं आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं वाचन केलं जात आहे. आणि भक्त भाविकतासुद्धा प्रचंड प्रमाणात आहे. काय बरं सर, आपण दिलं तर आपण बाईट दिली आणि याबद्दल आपणास धन्यवाद. धन्यवाद सर. तुमच्याही चॅनलला अशा पद्धतीनं जास्तीत जास्त तुमच्या चॅनल सबस्क्राईब वाढू किंवा आम्ही प्रयत्न करू तुम्हाला असं तुमचं चॅनल गतिमान होऊ मी या गुरुचरणी प्रार्थना करू. अच्छा अच्छा धन्यवाद. अच्छा अच्छा. धन्यवाद धन्यवाद. श्री गणेशाय नमः. राम धर्म दीक्षया
हस्त जोडून जाना भावभक्ती करूया पुस्तकाची मिळाली माता ठेवणी चरणी जय जयाची चित्रमोळी स्वामी लोकप्रिय मासी श्रीवारी अकरावासी लोकप्रिय अकरावासी वरी होणी योगीची आपणारे भक्तीची पुढे काळाची कीर्ती विस्तारे करवावी रोज सांगणाव गप्पू विषय मुलीची गहू पुढे गवना झालाऊ पावी दाताना शिष्यवचे नायकोनी संतोषला सिद्धमुनी सांगण्याचे विस्तारोने अवतंभ स्थान महिमा चित्रमणी एक नावा इथे सांगू उच्ची लीला अवतंभरी सर्व कळा वाचा पुन्हा चेतना जया नाव अवतंभू आय पुष्टी द्यावू एक माणूस श्रीगुरु कत्रे आम्ही बदला महिमा सांगावाचे श्यामा एकाला सांगितला पुष्पा सर्व नाम रामाची विक्रेते बोलायची अंगावर नामेची ताजाना त्याची भारी होता शांताचे सुशीलता पत्र होऊन जवळजवळता पाच पुत्र विशेष झाले जवळचे वचन पाहुणे अनेक राजले सेवकवले दुःख करतेचे नारे रतो पाया बरपारे पोरकर माचे होईचे नवोदी पुत्रचे राणी क्रमळे गावीचे विचार करते या दोषी पुत्र स्वभावाचे साक्षी पत्रकारे साचा केले पुत्रवाची काय कर पोरजन्माची वृद्धस्व विचार करते काय देव पाच सेची वेदन करते वावसी आवती वाची झाली पुत्रमती झाला अशोभन भवार केले वाच होई झाले गाली परद्रव्य अपारे निवृत्त होई होते दाना विप्रमंती दयेची उदाहरणची सिद्धेच्या आपल्याची सांगणे की चिंते चोर वृत्तराची उपदेश ग्रामाची भागती नदरेची कसला तो ब्राह्मण लोभी होता ब्राह्मण दरम्या समजला आत्महत्या केला की पिशाची झालीचे तो पाप करी तुझं पृथ्वी झाले करी तो तुझे कर्माचे सुद्धा थोडी बोलावी ऐकून ब्राह्मणाचे वचन मी तो केलं अनुभवते होणार करून विचारते लागली कर जोडले तयार नाही ब्राह्मणी कोणा होणार आता देवणी जगवली सच्चे तयारची ऐशी भावी द्वाचारी भारी भाव सागर स्वामी वाके कार्यकारी उपाय सांगा म्हणजे ऐशी भाव भरारी वाटे देवी चंदारी अवघे सांगा नाचकरी भाव या योगेची विप्रेवती दयाची हे द्वार म्हणताची आपल्या दर्गाची ब्राह्मणाची दरी मिला जलामली मिला नाही त्याच्या द्रव्याचा पार केला ती प्रमाणे त्याचे ग्रहाची सहाय करणे ग्रहाची द्रव्याने एकचे द्रव्याची तेने होईल जमवी एक भावी त्यामुळे शिक्षणाकडे सफाई पासावी करावी ना कारण समाची इतिहासी होती अवधंबर वस्त्राची अंतरावी आदिनाशी गुरुना वेळाचे अवधंबरता अभिषेकनी गुरुचरण पुन्हा सार करण्याचे विधी बोलती उतरती पूजा करावी केली बळी भक्तिवाने मासे काचरावी सारा हे श्रीगुरुचे घरचे सरुडीची तुझे गोष्ट जातीची होती पुत्रजनाय माता तुम्ही बळी भगवती पाचन द्रव्याने सर्वोत्ती विद्याजुलाचे एक त्याचे नाव घेऊन सुख आठवणी म्हणून होके तुझे गेट जोड श्री नातारे पे तुझ स्मरण करते तू जपले सुतमी तुझे पाप होईल रे नमस्कार पहिले कायची सांगता दिली ऐकून सती चित्तागणी चंद्रदेव आमचे दी करणे बळे परायचा कष्ट गौरे आपल्या ही उपवास आली पूजा पासोबाची एक भावी करना पण सेवा येणे पुढे किनारे सागे आपण नारे एकोण्या ज्यामुळे तुमचे नाताळे विप्रवृत्तीचे बाई तुझे देते सेवा करी म्हणजे श्री गुरुचरणे आताचे ईश्वर तुझ्या पापाशी श्री गुरु प्रयाचे अवलंबून समतेची वासाची निरंतर तो कपाळ भक्ताची निवारे भक्तेची शक्त्याची विद्यालयाची द्रव्याची रूपे ऐकून निवार भक्तेची शक्त्याची द्रव्याची रूपे ऐकून देवाचे वचन विप्रमाणादी संतोषिने केले तो टाकून जेथे स्थान श्री गुरुचे स्नान करून समाशी विधी पूर्वक पापाला सात वेळा स्नानाची कथावर परिप्रेक्षणा काव्य तीर्थ करुणी स्नान होते अवधर्म प्रदक्षिणा करते शिवपास येणे भरी दिवसमध्ये सेवा करी ती मागली तो शिविप्रा आलासने द्रव्य मागे एखादा अध्ययन द्रव्यदेशी हे तुझ्या प्रमाण पुढे तुझ्या वंशाची वाढवलेली सर्वथा वाया जायची करशी पुत्रकेची वंशाची पूर्णपणे मारावेशी आला पुढे स्वप्नात वैदिके घेऊन देता अवधंबरा निघता तेव्हा देखील श्रीगुणाचा त्या पाठी निघाला अभय योगिनाची निवारणे रमणाची कोणते श्रीगुरु तयाची कामारशी श्रेयाची किपले सांगितली गुरुची नमांतर दिली आपल्याची आपल्या हरले रागाची प्राण काढली असं स्वामी कपाळ सर्वाशी आपली चतुर्था
कसे तुम्ही येथे सामने पक्षपात करते ऐकून दयाचे होते श्री गुरुजी का उपद्रवशी का पत्र शिक्षा करणे आम्ही सांगू दिले की जैसा एक दिवसाच्या तुझं होईल संगती तत्व पहिले जे का होईल विप्रोनिता हवा आणि गावावे तत्वता जरी तुझे सा जरी वाई तुम्ही रक्षण आपल्या भक्तांशी पुनरुत्तरे आम्ही पाहिजे करू जाणबा ऐकून रोजचे वचन तुझ्याशी करून नमन स्वामी देखले तुझे चरण करावे आपणाची तेने परी आपणाशी उद्धार अवस्थेची कवडे परी लोकेची अंगीकार स्वामी तेने परी दयाची श्री गुरु साक्षात दयाची जे आशीर्वाद तुझपाशी अर्पण करी दया नावे श्री गुरु की दयाची विप्रवणा भवेची कर्म केला नावे ते होय दादा असते ते स्नान करी दया नावे साधुन सेने परिस्नान नावे आपण परी ब्रह्मात्यात जातो सेनातो विशेष कन्या पुत्र पूर्णायुष्य होतील मग श्री गुरु ऐशी गुरु जागृती विप्रवणिता भयचित्ती ज्ञाने पाहे श्री गुरु ते मनाते गुरु रूपे 10 दिवशी गेले आचरपुरेचे ब्रह्माच्या महाऋषी गती झाले ब्राह्मणाची हे दिवशी स्वप्नात प्रतीक्षाला गुन्हा नारे केले धोके होते होते तयाची मने पाणी घडावे आता पुत्र होते तत्वता पुढे कशी सत्य महत्वाची कार्यक्रम मानली श्री गुरु रूपे राजत्य देख दाम्पत्य प्रगट झाला गुरु आपण सत्य चित्ता मध्ये स्पर्श होता लोपाच्या संकरता तैसे ते विप्रवणिता पापावे पुढे चाले पुढे नारायणचे पुत्र झाले श्री गुरु कृपे कृष्ण प्रियचा बद्ध बद्ध कृष्ण संपाचे सावराने चार कर्म तुझे असे कृपाती माता पिता समारोह करते जगजननी चाल कर्म करणे म्हणे पुत्राचे वचने त्यांनी आपले उल्हास वाटची समारोह करता ते प्रति गती झाली आहे की पूर्वाची जीवन हातातले आधी गादी कुमाराची गादी असते आणि गावती गादी तयामध्ये तीव्र एक धुरवती तयामाची अवय अति वाकोनी दिसे भयानक नाही येणे पुढे दिवस यांनी कष्ट से देवा तसे दिवशी आपला समान पंचोसा बाबा प्रकर्षणी शुक्रनी जती ऐका सोडते एकत्रिते अक्रोशिनी भूमीशी आपले श्री प्रमाणे पाचारी होणे दयाशी घात करीत होणारे देव राखे धरणावळे निर्जय होणे चमने आठवे लोक आपावे देवीवळे पटदानी भेद भेद पुत्रावळे डोळे हाकेला आणि गेटाशी वळी विचवल्या मायाजवळे मुलाखताशी किनारे म्हणे आता पुत्राया प्राणरक्षका माझ्या प्रिया काशीची वे सोडून या झाशी कोटी सांगमा गेले कोटी ग्राशी खावा मनाची इच्छित जाते सेवाया शीघ्र केली दोन्या पुत्रा माझे प्राणप्रिया केवे वे सोडून तुझे पुत्रा माझे तुझे भोजनी बोलले देवी स्वरूप पुत्राया ज्या स्वरूपायचे तो देवी नेहमी निश्चित निधान एकता स्वप्नात पैसे मलसावले पुत्र व्याले 5 जता त्या पैकी विद्या जेव्हा झाले गमदावना तेव्हा पासून संतोषी ढोळा म्हणजे उत्तर मध्ये कधी नसे चित्तात अति उल्हास म्हणजे होते पुत्र होईल म्हणूया श्री गुरुने माते निदावर पुत्र होते लिंदा तेने मुल हाचे दोर बदल पिंडा होईल का जदी सुद प्रसवले आनंद केला काळ प्रेम लोकसले माते रक्षे म्हणूया भर वरुचे लाभ होतो लाभ काही पुढे आम्हा सोडे जाती होते प्रभवे पुत्राया दुःख झाले म्हणजे बोलले बाळा तुझे उचित आर्ग आम्हा सगळे म्हणजे सौराने ऐसे रामापुरी लेखा दुःख करी होऊ चुका देवारचे सगळा बघा वाया दुःख काय देव रामूर्ती स्वराची होणारतीने सर्वात रामायणे ललनाचे त्याच्या आढळ जाणपा अवतार होते हरिहर तेही जाते तीर तुम्ही तरी मनुष्य काय आढळ तुम्हाला येणे पुढे सांगता जन अनेक दुःख आवतील मने वाले निर्ले जाण स्थिर मोठे दोन्ही पडे दर्शे सर्वती भूमंडळ माझ्यासाठी अवधंपरीच नाव तेने निधान पुत्रमन त्याचे बोल गेवळे मित्या माझ्याचे व्यर्थ पिता त्याची घरी माझी हत्या पुत्रा सेवी नेहमी म्हणून आठवी श्री गुरुची देवा माझा घडले विश्वास रे तो माझी सत्य वाक्य म्हणूया सत्य संकल्प तुझी होशी म्हणून होती विश्वास घात केला माझे विश्वघाती केविन म्हणे त्रय मूर्ती अवतार प्राचीन सर्वतेन दुर्भाग्य विभीषण वृंदावन की सत्य म्हणाला तुझ्या मुलाईश्वराने आता माते उजळे म्हणून निश्चर केले बाणे तुम्हावरी लोक येथे तुमच्या सामी सेवा करते निवास अवगुंबरा प्रश्न कोणी पुष्पशर्धी करतावी आपण केले पूर्वचंद्री खाली आले बनतात आता सुजोर येणे प्राण काय विश्वास तुझा कीर्ती रहित आमचा तो केला पुढे तुझं भक्ती बघ काय म्हणून जात आहे ब्रह्मसुधाचे पूर्णे तुझे चल अंगीकारणे मध्ये झाले लागते कोण धर्माने व्याख्याते घेऊन जाया आधार म्हणते तेथे जेव्हा ते येऊन या पुढे बसाले की एका देवळाशी जाता असे म्हणजे हे देवळ दयाशी मृत्यूवर म्हणजे दया पुढे आपणाची झाली सुखी माझ्या प्राणसुखाची धडकले देवराया हे पुढे आवडते दुःख करी ती नारी पुढे जाला करे ती नाही शे कुणाची दिवशी म्हणणे सकाळ तिथे दया ते एवढी वाया दुःख सोडला करचे तो मुख म्हणे जे जे समय म्हणाले सामाजिकाचे चला जाऊन पुढे संस्कार पेटा करावया ऐसे वचन ऐकून आक्रोश जोर करून प्रेत पोटाची धरणी सज्ज सोने रक्तचे आपणाचे प्रेताचे घाव लागणे प्रवेश हिरविले प्रेताचे म्हणून तरी मागणसे लोकमती दयाची दिवशी दुसऱ्या प्रेतासले प्राणदेशी
कामासंग न देखणे एकेकाने वासवा गेले पण वायावरती कुटुंबना आत्महत्या माणूस नाना पुढे द्यायचे मोठे लोक पुढे गेला नेम निश्वयाचे प्रार्थना जे पुष्पातवे देव महाराज पुढे भेटा सुरू केली नमस्कार अथवाने गंगाधरी लागेल काबरतोला येतुके अवसाने आम्हा एक कुटुंबाच्या सांगितले ते सविस्तरी आत्मज्ञान तयारी चिंतमने नाम धारका पुढे अपूर्व झाले का ब्रह्मचारी पूर्विका बोधती झाला ज्ञान तिसी ब्रह्मचारी देवी तोची गुरु अनारे चढारी नगो नरसिंह सरस्वत अवतारू भक्तवत्सल पर्यायचा म्हणे सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरु चरित्र विस्तार ऐकता होय मनोहर शतायुष्य पुरुष होय भक्ती पूर्व श्रवण करीती व्याधीन होय शरीराप्रती पूर्णायुष्य देव होती सत्यमाना माझे मुल इथे श्री गुरु चरित्रामृत विप्रश्रीची संतान देत श्री नरसिंह सरस्वती पोटी येत ब्रह्महत्या वारोटिया इथे श्री गुरु चरित्र परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नाम धारक संवादे ब्रह्म समत करी अरुणमा विश्वमाध्याय श्री गुरुदत्तावस्तु ब्रह्मचारी कर्तिका उपदेशे ज्ञानिका ते वेद शरणनिसी ब्रह्मचारी मने नारीसी मूढपणे दुःख करिसी कोण वाचला धरणासी या संसारी सांगवल उपजला कोण मिला कोण उत्पत्ती झाला कोटुनी जटा बुजे जैसा पेज बुधबुधा हे कुटेचे जसे ने हरालेल्या कायाची भरलेला गामसी त्याचे भरोचा मानसी धन होती सुस्त चित्ती विश्वास निवी केले निर्माण कैसे झाले माझे मन स्वामी करते या कारणे आपण आता राज्य होता हे समर्पण श्रीगुरुदाता वाढ शक्ती दयाची ऐकून दयाचे वचन ओळखोनी भाव मन सागे बुद्धी ते ज्ञान उपायाची कडे आता विश्वास गेला श्री गुरुशी तुला ना भुंडायची तरी याला मृत्यूची एकूण जाय गुरुताना जेथे दादा बुजावर जेथे देवी केवर पंचगंगा कृष्णावरी आवडक्षातरी असे वचन ऐकून विश्वास झाला त्याचे म्हणे पाणी शिव मांडून केले आपला प्रभुपातका आपला ते बालका उदय वंदा त्या बाजूका कृष्णेची मारी समुद्र शोकावनादी भाविना पुत्रशो शेरोगी तोचे एक माता ऐसे करता भावनिशी प्रमाता पिताशी मध्य आक्रोशावरची संसार विलावता मनुष्य नाही अनन्या देव राहू म्हणून तो देवाचा प्रयत्न हो कशाने झाली फिर देशों करता शोक झाले रात्र पुरे निदान आहे दिवस दोन्ही शोक करते जनजन तीन याम होता त्यांनी झोप आले ते एकटेशे सुखचे जटाधारी भस्मदली व्याग शर्मी पैधारती रुद्राक्ष माळा प्रवागिनी योग चंद्र हाती आले अवघडा त्या सुंदरची सती आठवण सुन्या मानवी काय झाली तुझ्या कमरा करोड्याची प्रतिका मनोनियंत्रण भयनारा भक्तवत्सल श्री गुरु बस कागे पिताचे लावतेचे धवाकेचे मुख्य बसते वायू बळी गुरु म्हणे प्राण मान्य वायू जना बाहेर गेला निरोधी घातला वंदाने तुला जगत की केले तुझी वैशिष्ट्य झाला नारी जगत म्हणे आपण कैची बंदा पुण्याचे विनाती एक अवश्य आपल्या मनी सैसे दिशेने त्रास स्वप्नी कैचे देवर्षे मुनी भात्य आपणा लागल्याचे आमचे भारत दासे मुनी देवावरी बोल काय ठेवले आज्ञा नामा मूर्खपणे गुरु श्री गुरुवरी बोले का हे रे बळी चिंता करती जो भेटादी झाली चित्ती सवाय किती उष्णवती सर्व संधी जीवाला म्हणे वेद काय झाले किंवा बुद्ध संचारले मनी भय उपसले ते विकारणे दुर्भक्ती सर्व संधीशी जीवाला बाळ उठून वैष्णवने सुद्धा लागली मला अन्न देखी म्हणे आता
रुदन करतीची दयावेळी आला कुमार वादे जवळी स्तन घालता मुखकमळी शिरडगे पत्ती धारा संतोषी बहीण उन्हास देवादे मानसी कडे घेऊन बाळकाशी गेले आपल्या पतीजवळी जागृत करुणीपतीची सागे वट्टातायची पती म्हणे दयेची आयशे चरित्र श्री गुरुची मनोने नागपती दोघी जाणा करुणा तुमरी प्रदक्षिणास अष्टांग नमुनी करुणा नाना भुवी स्तोत्रे करती जय जय हरिवद मूर्ती ब्रह्मा विष्णू शिवती भक्त वत्सल जगती वास्ता पारची भक्तांची तुदारगा विश्वाची म्हणून तुम्ही अवतारनाची आशिक रत्नवर नावाची जमा करणे स्वामिया बाळेची गोपीची नित्रोबले मातीची तस्य गीतामायाची देव निष्ठू सर्वस्वे आम्हा क्षमा करणे म्हणून निघाले लोकांकडे विनो याकम नावाची गेली स्नानाची गंगे स्नान करून बाळकासे दुसरी झाला मनुकांचे रक्त अवपराचं पार करी लग्न जाऊ ते जिंकते वेळी पूजा करणे भक्तीची मंत्रपूर्व विद्येची शमीपत्र कवितेची पूजा करणे पर्यायचा निरंजन नया वेळा करते